सोनोग्राफी ही गर्भावस्थेमध्ये जास्त केली जाते, तर ते किती वेळा करावी? हा क्वेश्चन होणाऱ्या प्रत्येक आईला आणि त्यांच्या कुटुंबियांना पडलेला असतो. तर साधारणतः 4 ते 5 सोनोग्राफी आवश्यक आहेत. आता बऱ्याच वेळेस असा गैरसमज आहे की सोनोग्राफी केली जास्त की बाळाला त्रास होतो, त्याचे दुष्परिणाम होतात. हे खरं आहे का की मीथ आहे? ते अजिबात नाही. सोनोग्राफी मध्ये साऊंड वेव्हचा वापर केलेला असतो, ज्यामध्ये रेडिएशन नसतात, त्यामुळे बाळाला किंवा आईला दुष्परिणाम होत नाही. ह्याच्यामध्ये आम्ही ऐकतो की मॅमो सोनोग्राफी काही असते का? ही ब्रेस्ट मध्ये काही गाठी, पाण्याच्या गाठी, इन्फेक्शनच्या गाठी, दुधाच्या गाठी. वेलकम टू डॉक्टर सूल्स वुमेन डॉक्टर्स विंग with Dr. Ambekkar's Healthy Vibes, presenting health series on कॉमन हेल्थ इश्यूज and clearing all your doubts by trustworthy WDW doctors. Please do watch. नमस्कार. वुमन्स डॉक्टर विंग आणि हेल्दी वाईबच्या या हेल्थ सिरीज पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संजीवनी शिरुरे मॅडम. संजीवनी शिरुरे मॅडम ह्या कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट आहेत. त्यांचा 12 ते 15 वर्षाचा अनुभव आहे रेडिओलॉजीमध्ये आणि हा एक अनोखा पॉडकास्ट राहील. मला वाटत नाही की रेडिओलॉजीवर एखादा मराठीमध्ये कंटेंट आहे. तर स्वागत मॅडम. धन्यवाद सर. तर मॅडम, आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा की नेमकं रेडिओलॉजी म्हणजे काय? तर रेडिओलॉजी म्हणजे काय? रेडिओलॉजी हा मेडिकल फील्डचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या आतील अवयवांचं परीक्षण करून आजार ओळखला जातो. यामध्ये विविध मोडॅलिटीचा समावेश आहे, जसं एक्स-रे, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, सिटी स्कॅन, MRI, पेट स्कॅन वगैरे. यांचा उपयोग रोग निदानासाठी आणि काही वेळेला उपचारासाठी सुद्धा केला जातो. असं म्हणायला हरकत नाही, रेडिओलॉजी म्हणजे शरीरात बघण्याची खिडकीच, जी डॉक्टरांना योग्य निदान आणि उपचारासाठी मदत करते. हो, बरोबर. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या मॉडॅलिटीज तुम्ही जे म्हणलात की एक्स-रे, मग असं काही स्पेसिफिक इंडिकेशन असतात का की एक्स-रे कोणामध्ये करावा किंवा सोनोग्राफी कोणामध्ये करावी, MRI कोणामध्ये? थोडक्यात प्रेक्षकांना. हो, नक्कीच. काही आजार हे एक्स-रेनी डायग्नोज करता येतात, जसं की फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन असेल, हाडाशी संबंधित समस्या, हाडांचे फ्रॅक्चर असतील तर त्याचे निदान एक्स-रेतून करता येते. वारंवार पोटात दुखणे, पोटाशी संबंधित समस्या असतील, पोटातील अवयव बघण्यासाठी सोनोग्राफी उपयुक्त ठरते. बऱ्याच वेळेला मेंदूचे आजार, मणक्यांचे आजार, सांध्यांचे, स्नायूंचे आजार बघण्यासाठी MRI उपयुक्त ठरतो. सिटी स्कॅनमध्ये मेंदूचे, फुफ्फुसांचे, पोटातील अवयव, मेंदूतील गाठी, शरीरात कुठे रक्तस्राव झाला आहे का, अपघातानंतर शरीरात किती दुखापत झाली आहे याची स्पष्ट माहिती सिटी स्कॅनद्वारे मिळते. इमर्जन्सी केसेसमध्ये सिटी स्कॅनचा महत्त्वाचा रोल आहे. आणि किमतीमध्ये पण फरक आहे डेफिनेटली. कारण MRI हे जास्त असतात. आता हे पेट स्कॅन पण आम्ही ऐकतो, ते पण ह्याच्यासारखंच असतं का ते वेगळी प्रोसेस आहे? पेट स्कॅन ही अत्याधुनिक तपासणी आहे. यामध्ये शरीरातील मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी म्हणजे तुमच्या पेशींचं कार्य कसं आहे याची माहिती मिळते. पेट स्कॅन हा मुख्यतः कॅन्सर डायग्नोसिससाठी, कॅन्सरच्या स्टेजिंगसाठी, ट्रीटमेंट चालू असताना त्याचं नियोजन करण्यासाठी महत्त्वाचा असतो. यामध्ये मेंदूचे आजार तसंच हृदयाच्या पेशींचं कार्य कसं आहे हे सुद्धा बघितलं जातं. ओके. आता मेन म्हणजे सोनोग्राफी. सोनोग्राफी ही गर्भावस्थेमध्ये जास्त केली जाते, तर ते किती वेळा करावी असं काही असतं का की नियम? किंवा आपल्या प्रेक्षकांना हे माहीत नाही बऱ्याच वेळेस की आम्ही एक वेळेस सोनोग्राफी केलेली असते, पुन्हा जातच नाहीत, तर तसं काही तुम्ही थोडक्यात गायडन्स करा की किती वेळा करावी? हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन होणाऱ्या प्रत्येक आईला आणि त्यांच्या कुटुंबियांना पडलेला असतो की गर्भावस्थेत एकूण किती सोनोग्राफी करायला पाहिजेत. तर साधारणतः 4 ते 5 सोनोग्राफी आवश्यक आहेत. पहिली सोनोग्राफी 7 ते 8 आठवड्यांदरम्यान. ह्या सोनोग्राफीमध्ये गर्भ योग्य ठिकाणी म्हणजे गर्भाशयातच आहे का, कधीकधी गर्भाशयाच्या बाहेर म्हणजे ट्यूबमध्ये असतो, तर ते ॲबनॉर्मल कंडिशन आहे, ही खात्री करून घेण्यासाठी केला जातो. तसेच गर्भ किती आठवड्याचा आहे, हृदयाचे ठोके सुरू झाले आहेत का याची तपासणी केली जाते. दुसरी सोनोग्राफी ही 11 ते 14 आठवड्यांदरम्यान केली जाते. त्याला NT स्कॅन म्हणतात. ह्या सोनोग्राफीमध्ये बाळाचं डोकं, मान, नाकाचं हाड, हात, पाय याचं निरीक्षण केलं जातं. यामध्ये बाळाच्या आणि आईच्या काही रक्तवाहिन्यांचा तपाससुद्धा केला जातो. यामध्ये जन्मजात विकार जसे डाऊन सिंड्रोमसारख्या आजारांचा अंदाज घेतला जातो. तिसरी सोनोग्राफी ही 18 ते 20 आठवड्यांदरम्यान
करावी. ह्याला अनोमली स्कॅन किंवा मालफॉर्मेशन स्कॅन म्हणतात. ह्यामध्ये बाळातील जन्मजात आजार ओळखण्यास मदत होते, जसे की मेंदूचे आजार, हृदयाचे आजार, किडनीज, मणक्याचे आजार, हात पाय यांच्या संबंधित काही जन्मजात विकार असतील तर ते ओळखण्यास मदत होते. ही कंजेनायटल अनोमली स्कॅन महत्त्वाची सोनोग्राफी आहे. ही बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. चौथी सोनोग्राफी 28 ते 32 आठवड्यांदरम्यान, याला ग्रोथ स्कॅन म्हणतात. ह्यामध्ये बाळाची वाढ, बाळाभोवती पाण्याचं प्रमाण कसं आहे हे बघितलं जातं. आणि 5वी सोनोग्राफी ही 35 ते 36 आठवड्यादरम्यान, ह्यामध्ये बाळाची पोझिशन, नाळेची पोझिशन, बाळाचं वजन हे तपासलं जातं, जे की डिलिव्हरीच्या नियोजनात मदत होते. ह्या व्यतिरिक्त जर मदरला काही वैद्यकीय गुंतागुंत असेल, मेडिकल कॉम्प्लिकेशन असतील, जसं की हाय ब्लड प्रेशर, बाळाची वाढ कमी असणे, ह्यामध्ये कलर डॉपलर ही सोनोग्राफी आवश्यक आहे. ह्यामध्ये बाळाला रक्तपुरवठा व्यवस्थित चालू आहे का हे बघितलं जातं. त्या व्यतिरिक्त बाळाचं हार्टची डिटेल सोनोग्राफी करण्यासाठी फिटल इको म्हणून ही सोनोग्राफीसुद्धा 23 ते 24 आठवड्याला करणं गरजेचं आहे. ओके. आता बऱ्याच वेळेस असा गैरसमज आहे की खेड्यांमध्ये विशेषतः की सोनोग्राफी केली जास्त की बाळाला त्रास होतो किंवा बाळामध्ये डिफेक्ट येऊ शकतो, त्याचे दुष्परिणाम होतात. हे खरं आहे का की मीथ आहे ते? अजिबात नाही. सोनोग्राफीमध्ये साऊंड वेव्हचा वापर केलेला असतो, ज्यामध्ये रेडिएशन नसतात. त्यामुळे त्याच्याद्वारे शरीरात कुठलेही रेडिएशन जात नाही. त्यामुळे बाळाला किंवा आईवर याचा दुष्परिणाम होत नाही. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज दूर झाला की हे एक्सरे सारखे रेज नाही आहेत हार्मफुल. त्याच्यामुळं साऊंड वेव्ह हे कितीही वेळेस केलं तर जास्त हार्मफुल नाही आहे, हार्मफुल नसतात. आता बऱ्याच ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स फिटल मेडिसिन असतं. असे काही सोनोग्राफी आहेत का की जे बाळाच्या ॲनॉमलीज म्हणजे बाळ गर्भाशयात असतानाच काही त्याचे जे काही कंजेनायटल अनॉमलीज म्हणूत आपण किंवा त्याचे अवयव जर डिफेक्ट असेल तर तो कळतो, असे काही आहे का आपल्याकडं? तशी कुठली सोनोग्राफी असते? सध्या सोनोग्राफी बरोबरच फिटल मेडिसिन हे क्षेत्र पण खूप प्रगत होत आहे आणि महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये बाळामध्ये जन्मजात काही विकार असतील, डाऊन सिंड्रोम सारखे आजार, ह्याचा अंदाज घेतला जातो. त्यासाठी 11 ते 14 आठवड्यामध्ये NT स्कॅन म्हणून आपण सोनोग्राफी करतो. त्या सोनोग्राफीमध्ये बाळाचं डोकं, बाळाची मान, हात पाय, नाकाचं हाड या संदर्भात निरीक्षण केलं जातं. त्यावरून आपल्याला थोडंसं डाऊन सिंड्रोम सारख्या आजारांचा अंदाज येतो. ओके. म्हणजे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा माहिती आहे की बऱ्याच वेळेस बाळ जन्मल्यानंतर काही डिफेक्ट येतात आणि आयुष्यभर त्या मातेला किंवा आईवडिलांना त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो जर का ह्या टेस्ट नाहीत केल्या तर. परंतु हे अगोदर जर कळालं तर लगेच फिटल मेडिसिन थ्रू त्याच्यावर इलाज होईल किंवा बाकीच्या प्रोसेस केल्या जातील. याची मदत नक्कीच होऊ शकते. नक्कीच होते. आता गर्भावस्थेतच कधी कधी एक्सरे, CT स्कॅन हे पण करावं लागतं का किंवा ते करणं गरजेचं आहे का? एक्सरे, CT स्कॅनमध्ये रेडिएशन असतात. बाळाच्या वाढत्या पेशींवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण जर आईला काही मेडिकल कॉम्प्लिकेशन असतील आणि ह्या तपासण्या करण्याची गरज असेल, गरजच आहे तर किंवा मदरच्या आरोग्याला धोका आहे आणि ह्या तपासण्या करायच्या आहेत, अशा वेळी लेड शील्ड म्हणून असते, ती पोटावर ठेवून पूर्ण संरक्षण घेऊन ही तपासणी करू शकतो. ओके. म्हणजे त्याच्यावर प्रिकॉशन घेऊन केल्या जातात. आता दुसरं इमेजिंगमध्ये किंवा रेडिओलॉजीमध्ये हा सगळ्यात मोठे पेशंटचं प्रमाण वाढलेलं आहे की मॅमोग्राफी ही करण्यासाठी बरेच जण रिकमेंड करतात. तर ही कधी करावी किंवा ही तपासणी म्हणजे नेमकी कशी असते? मॅमोग्राफी ही ब्रेस्टची एक्सरे तपासणी आहे, लो डोस एक्सरे तपासणी. ह्यामध्ये अतिशय लहान आकाराच्या गाठी, सूक्ष्म कॅल्सिफिकेशन चे कण जे की कॅन्सरच्या गाठीमध्ये आढळतात हे ओळखता येतात. कॅन्सर स्क्रीनिंगसाठी मॅमोग्राफी ही अत्यंत महत्त्वाची तपासणी आहे. ही 40 वर्षानंतर दरवर्षी एकदा किंवा कमीत कमी 2 वर्षातून एकदा करावी. कारण आपल्याकडं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे आणि जर हा वेळीच तपासणी केली तर असे तुम्हाला तसे काही अनुभव आलेले आहेत का की अगोदरच हे स्क्रीनिंग केल्यामुळं, तपासणी केल्यामुळं पेशंट तुम्हाला ट्रॅक झाला
आणि नंतर त्याचे खूप म्हणजे ट्रीटमेंट व्यवस्थित भेटली, पहिल्याच अवस्थेमध्ये पेशंटला लक्षात आल्यामुळे, असे काही अनुभव असतील तुमचे? आता मॅमोग्राफी म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की अर्ली डिटेक्शन इज प्रोटेक्शन. ब्रेस्ट कॅन्सरच्या गाठी ह्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वेदना देत नाहीत, त्या खूप छोट्या आकाराच्या असतात, हाताला लागत नाहीत. अशा केसेसमध्ये मॅमोग्राफी त्या अगदी लहान आकाराच्या गाठी सुद्धा डिटेक्ट करतं. मग अशा वेळी अर्ली आपण डिटेक्शन केलं तर अर्ली ट्रीटमेंट आणि पूर्ण बरे होण्याची संधी मिळते. ओके, म्हणजे ही खूप महत्त्वाची टेस्ट आहे. तर ह्याच्यामध्ये स्पेसिफिक कुठल्या एजमध्ये मेमोग्राफी करावी असं काही आहे का? साधारणतः 40 वर्षांवरील स्त्रियांमध्ये मॅमोग्राफी उपयुक्त ठरते. ओके. पण म्हणजे ज्यांच्यामध्ये आई, बहीण किंवा मावशीला ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री असेल तर त्यांच्यामध्ये 30 ते 35 वर्षानंतर पण स्क्रीनिंग उपयुक्त ठरू शकते. म्हणजे जर आपल्या हेरिडिटरी काही हिस्ट्री असेल तर आपण अगोदरच करायला. ह्याच्यामध्ये आम्ही ऐकतो की मॅमोसोनोग्राफी काही असते का? किंवा सोनोमॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्टची सोनोग्राफी. यात रेडिएशन नसतात. ही ब्रेस्टमध्ये काही गाठी, पाण्याच्या गाठी, इन्फेक्शनच्या गाठी, दुधाच्या गाठी काही असतील तर ते ओळखता येतात. ओके, म्हणजे ही तपासणी त्याच्या ॲडव्हान्स आहे. ह्या दोन्ही तपासण्या छातीमध्ये काही गाठी आहेत का ओळखण्यासाठी आहेत. ओके. सोनोमॅमोग्राफी ही तरुण स्त्रियांमध्ये 30 ते 40 वर्षांखालील स्त्रियांमध्ये जास्त उपयुक्त ठरते. ओके. आम्ही ऐकतो हे 3D सोनोग्राफी, 4D सोनोग्राफी, तर ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? हे काही फॅन्सी टर्म्स आहेत? सोनोग्राफी ही 3D, 4D आणि हे डॉपलर टेक्नॉलॉजीमध्ये मुळे आणखीनच माहिती पूर्ण झाली आहे. 3D मध्ये बाळाचं 3D इमेज मिळते, त्यामुळं स्ट्रक्चरल ॲनोमलीज, काही जन्मजात विकार ओळखण्यात नक्कीच मदत होते. मग हे डायरेक्ट 4D करणं गरजेचं आहे? म्हणजे एखादा आम्ही पेशंट म्हणून आलो तुमच्याकडं, तर मला असं 4D सोनोग्राफी करायची असं सांगतात का? तुम्हाला रिकमेंड केलं तरच गरज असेल त्यावेळेसच करायची असते? रिकमेंड केलं तेव्हा करतो. ओके. आता बरेच वेळेस पेशंट तुमच्याकडे येण्याच्या अगोदर आम्ही म्हणजे एखादी सोनोग्राफी करायची तर काय काळजी घ्यावी? तुमच्याकडं म्हणजे OPDला येऊन बसतोय त्याच्या अगोदर काही जेवण करणे, न करणे, असे काही रूल्स आहेत का? जर पोटाची सोनोग्राफी करायची असेल, ज्यात पोटातील अवयव, लिव्हर, पित्ताशय, किडनीज, आतड्यांशी संबंधित समस्या, ह्याबद्दल आपल्याला काही समस्या असतील आणि बघायचं असेल तर पेशंटला आपण उपाशी आणि पाणी पिऊन येण्यास सांगतो. ओके. किंवा लाईट जेवण करून येऊ शकतो. त्याच्यासोबतच सोनोग्राफी किंवा याच्यामधनं PCOD, पुन्हा फायब्रॉइड्स असे पण आजार समजतात का? डायरेक्ट तुमच्याकडे यायचं असतं का की अगोदर कोणत्या डॉक्टरकडून तुमच्याकडे यायचं असतं? डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी ॲडवाइस केले जाते. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये फायब्रॉइड्स किंवा हे PCOD हे लक्षात ह्याचं निदान डेफिनेटली होऊ शकतं. ओके मॅडम, आता या सर्वाचं सार म्हणजे असे कुठले गोल्डन 3 सगळ्यात महत्त्वाचे रूल स्त्रियांसाठी तुम्ही सांगाल जेणेकरून त्या डायग्नोस्टिक अप्रोच त्यांचा पॉझिटिव्ह होईल? बऱ्याचदा स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. स्त्रियांनी स्वतःचे आरोग्य सांभाळण्यासाठी काही सोपे नियम पाळले पाहिजेत. तपासणी म्हणजे भीती नव्हे, सुरक्षितता आहे. सोनोग्राफी, मॅमोग्राफी, एक्सरेज, इतर काही स्कॅन हे आजार लवकर ओळखण्यासाठी असतात. त्यामुळं त्याला भीतीचं नव्हे तर आरोग्याची महत्त्वाचे आहेत असं मानलं पाहिजे. म्हणजे लवकर निदान, लवकर उपचार म्हणजेच लवकर बरं होण्याची संधी. दुसरा नियम म्हणजे वेळोवेळी स्क्रीनिंग करून घेणं. म्हणजे 30 वर्षानंतर पेल्विक सोनोग्राफी, 40 वर्षानंतर नियमित मॅमोग्राफी, काही अनियमित पाळी असणे, अतिशय रक्तस्राव असणे किंवा छातीमध्ये गाठी असणे, अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या करून घेणे. तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे घर, कुटुंब, काम यामध्ये स्त्रिया स्वतःचं आरोग्य विसरतात. अशा वेळी त्यांनी वर्षातून 1 दिवस हेल्थ चेकअप डे म्हणून ठरवला पाहिजे. तरच आपण स्वस्थ नारी, सशक्त परिवार साध्य करू शकतो. बऱ्याच वेळेस ना एक पेशंटमध्ये एक स्टिग्मा असतो. म्हणजे तुमच्या OPDमध्ये आलो, ती मशीन्स वगैरे बघितल्यानंतरच म्हणजे बऱ्याच जणांना पॅनिक अटॅक येतो किंवा त्रास होतो. तर असे ही खरंच एवढी डेंजर प्रोसिजर आहे का? हे थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना. सोनोग्राफी तरी
सेफ फ्रेंडली मोडॅलिटी आहे. हम्म. शक्यतो सोनोग्राफीमध्ये कुठला काही काही प्रॉब्लेम येत नाही. ओके. धन्यवाद मॅडम. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना म्हणजे हा नवीन विषय आहे रेडिओलॉजी, त्याबद्दल तुम्ही सविस्तर अशी माहिती दिली. लोकांच्या सर्वसामान्य जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना आपण टच केलेला आहे आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये पुन्हा आम्ही तुम्हाला बोलवू आणि राहिलेल्या आणखीन काही ज्या मोडॅलिटीज आहेत त्यावर स्पेशल तुमचा एपिसोड आम्ही घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच निमंत्रित करू. आणि एवढे पेशंट असताना वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.